मला पण इच्छा होती लहानपणापासून पोलीस व्हायची, मला पण इच्छा होती. पण माझं पण शिक्षण झालं, माझं म्हणणं मग माझी पोरगी तर होईल माझ्या ना. यशाचं श्रेय सगळं आई वडिलांनाच, कारण त्यांनी खूप कष्ट केले माझ्यासाठी. पप्पा रोज डाळिंबीची बाग छाटायला जातात, मम्मी पप्पा गेल्यानंतर रोज घरचं सगळं सांभाळ. पालकांनी जरी मागणं कष्ट करून पैसे दिलं तर त्या मुलांनी शिकलं कायम पाहिजे. छाटून असे काटे घुसलेले आहेत. ते खूप असं जखमा बघितल्यानंतर असं मला वाटत होतं की मला काहीतरी करावं लागते, कारण असंच आयुष्यभर छाटत राहिले तर पप्पा डाळिंबीची बाग काम करत राहिले तर ही परिस्थिती कशी होणार. परत आणि कसं व्हायचं, चांगली स्थळ जायची, पुरीच कसं व्हायचं असं आम्हाला वाटायचं. मला आता पुरीच्या आहे म्हणण्यावर वाटणारच की. परत एक धाडस तुला की मी बैठकीत आहे समर्थाच्या, म्हणलं समर्थ माझ्या मनातली इच्छा पूर्णच करणार. म्हणलं काय होईल ती होईल, आम्हाला ह्यानी जाणार, मी मागची दार ही बघणार, माझी गुरं दास सगळं शेतातलं बघायचं. लाईट गेली, फिजा चालू करायची, मोटरा जॉईंट जळलं, दार धरायची. रात्री जर ह्यानी मुक्कामला गेलं, पैशाची कमतरता असली तर 2-2, 3-3 दिवस येणार नाही, 4-4 दिवस. रात्री 12-1 वाजता जाऊन बटन चालू होता, पावसात ग्राउंड मारलं आणि ते सिंथेटिकचं ग्राउंड असल्यामुळे थोडस जरा त्याच्यावर शेवाळ आला होता. तरी सुद्धा पाय घसरत असताना तरी सुद्धा मी 802 मिनिट 50 सेकंदवर 7 मायक्रो जास्त. ते क्षेत्रच इतकं भारी आहे की असं प्रत्येक गोष्टीत रुबाबात जगता येतं. म्हणजे दुसऱ्या क्षेत्रात एवढं म्हणजे पैसा भरपूर भेटतो बरं का, परंतु हे क्षेत्र म्हणजे असं लयच भारी आहे. जो रुबाब पोलीस भरतीत असतो तो कोणत्याच क्षेत्रात नाही. नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, पोलीस भरती व्हायसाठी हजारो तरुणांचं स्वप्न आहे, पण त्या स्वप्नांना खरं तर साथ पाहिजे ही संघर्षाची. खरं तर संघर्ष असेल, कष्ट असेल आणि जिद्दीच्या जोरावरती एक पंढरपूर तालुक्यातील नेपदगाव गावातील प्रियंका लवटे, एक सामान्य शेतकरीची पोरगी आज मुंबई पोलीस झाली. खरं तर ही गोष्ट सगळ्यांसाठी प्रेरणादायी असणार आहे, एक ऊर्जा देणारी गोष्ट असणार आहे. खरं तर सामान्य घरातली आली पोरगी, जवळपास 2-2.5 एकर शेती असणारी मुलगी. खरं तर वडील बाग म्हणजे डाळिंबीची बाग छाटायचं काम करतात, आई देखील ह्या प्रपंचामध्ये हातभार लावते आणि अशा संघर्षातून आज मुंबई पोलिसांपर्यंत पोरीचे त्या ठिकाणी पोहोच झाले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरं तर सामान्य घरातली लेकरं हे पोलीस भरतीमध्ये जातात आणि महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून आपण सातत्यानं या यशोगाथा दाखवण्याचा हा प्रयत्न असतो की अनेकांना या माध्यमातून ऊर्जा भेटली पाहिजे. जी मुली या पोलीस भरतीमध्ये उतरणार आहेत नेमकं त्यांना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागणार हे देखील बघणं किंवा त्यांना माहीत झालं पाहिजे, यासाठी आपण हा प्रयत्न सातत्यानं करतोय. जर तुमच्या माहिती माध्यमातून जर एखादा चांगल्या घरातला, एखादा उच्च घरातला मुलगा, एखाद्या नेत्याचा मुलगा जर पोलीस भरती झाला असेल किंवा आर्मीमध्ये गेला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा, आपण देखील त्यांची यशोगाथा करूया. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी कुटुंब आहे आणि कशा पद्धतीने संघर्ष करून आपल्या मुलीला एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचवले त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुमचं लवटे परिवाराचं आमच्या महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे. ताई, खरं तर सुरुवातीला तुझं अभिनंदन, एवढ्या मोठ्या पदावरती तू गेल्या. काय वाटतंय, आज पोलीस भरती झाली, आज तू मुंबई पोलीस आहे, काय पहिली प्रतिक्रिया? मला खूप म्हणजे लय भारी वाटतंय की, कारण माझ्या आई बापांनी मला असं पूर्ण कष्ट त्यांनी केलं माझ्यासाठी. म्हणजे कामाला गेले रोज, त्यांनी मला काही म्हणजे काहीच असं हे करू दिलं नाही. सगळ्या गोष्टी मला पुरवल्यात. तर त्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानते, कारण त्यांनी मला खूप म्हणजे खूप त्यांनी माझ्या प्रयत्नात त्यांनी साथ दिली त्याबद्दल. पोलीस भरती करावं का वाटलं का? आपण एक मुलगी आहे, ग्रामीण भागातली मुलगी आहे आणि पोलीस भरतीला जावं का वाटलं, कुठं डोक्यात आली? कारण माझं पहिल्यापासूनच स्वप्न होतं पोलीसच व्हायचं. कारण जो रुबाब पोलीस भरतीत असतो तो कोणत्याच क्षेत्रात नाही. त्यामुळं मला पोलीस म्हणजे पोलीस क्षेत्रात मला आवड आहे. बरं, मी तुला कोणी मार्गदर्शन केलं की तू गेली पाहिजे पोलीस भरतीला, असं कोणी सांगितलं होतं का, तुझ्या मनानच गेली? नाही, माझी आई म्हटली की म्हणजे आईनं साथ दिली सगळ्या गोष्टीत, की पोलीस भरतीच्या क्षेत्रात इतका रुबाब असतो की म्हणजे ते क्षेत्रच इतकं भारी आहे की असं प्रत्येक गोष्टीत रुबाबात जगता येतं. म्हणजे दुसऱ्या क्षेत्रात एवढं म्हणजे पैसा भरपूर भेटतो बरं का, परंतु हे क्षेत्र म्हणजे असं लयच भारी आहे. त्यामुळे आईनं मला सगळ्यात ह्या क्षेत्रात सपोर्ट केला. शिक्षण कुठे झालं तुझं सगळं? शिक्षण गावात. कितवीपर्यंत? पहिली ते 7वी पर्यंत गावामध्ये झालं. नंतर हायस्कूलला वरती 8वी ते 10वी पर्यंत. आणि नंतर पंढरपूरमध्ये केबीपी कॉलेजवर 11वी 12वी. आणि प्रॅक्टिस कशी करायची, कुठं करायची प्रॅक्टिस पंढरपूरमध्ये रणभूमी अकॅडमी म्हणून आहे, तिथे फिजिकलला त्यांच्यापाशी होती त्या सरांकडे, विकास घोडके सर म्हणून आहेत. आणि लेखी परीक्षेसाठी राजर्षी करिअर अकॅडमी म्हणून पंढरपूरमध्ये आहे, सुर्वे सर रणदिवे सर घेतात. त्यांच्याकडे लेखी परीक्षेसाठी तयारी केली. खरं तर ज्यावेळेस सांगितलं की तू पहिल्यांदाच पोलीस भरतीला गेली आणि त्या ठिकाणी पास झाली, ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस पहिल्यांदा फोन कुणाला केला आणि काय प्रतिक्रिया होती? मी घरीच होते, त्यामुळं पप्पा कामाला चालले होते. सकाळी लवकर 7ला चालले होते आणि रिझल्ट 2 वाजता लागला होता.
पण माझा फोन बंद असल्यामुळे मी बघू शकले नाही. हा. परंतु माझ्या म्हणजे मैत्रिणींनी वगैरे सांगितलं मला फोन करून. मी स्विच ऑफ उघडला आणि एकदम त्यांचा फोन आलेला दिसले मला. म्हणून इतके फोन कशासाठी आले असतील. मग परत त्यांना वापस लावला तर ते म्हटले की तुझं सिलेक्शन झालं मुंबईला, पोलीस झालीस तू. विश्वास बसला होता का? पहिल्यांदा विश्वास बसला नाही. झालं असेल की नाही. परत मी लिस्ट चेक केली, नंतर त्यात माझं नाव आलं होतं. मग मग पूर्ण विश्वास बसला. पप्पांना काय मी जाऊ दिलं नाही कामाला. त्यांना म्हणलं आजच्यापासून काम बंद करा. काय होती पप्पाची पहिली प्रतिक्रिया, काय होती सांगितलं? पप्पाला खूप भारी वाटलं होतं. कारण त्यांची मुलगी पोलीस झाली होती ना. मग त्यांनी लगे पेढे वाटायला सुरुवात केली. प्रथम त्यांनी आईला सांगितलं. आई पण देवाला गेली होती माझ्यासाठीच. पंढरपूरला विठ्ठलाला चालत गेली होती, पण माझी मुलगी पास होऊ दे म्हणून. मग आई आली. आईला पण खूप भारी वाटलं. तुला गॅरंटी होती का की आपण पहिली भरती दिली आणि पहिल्याच भरतीमध्ये आपण अरे काय काय पोरं आयुष्य घालवते त्या पोलीस भरतीसाठी, तू पहिल्याच भरतीमध्ये पास झाली, तुला गॅरंटी होती का ह्याबद्दल? हो, मला गॅरंटी, पूर्ण गॅरंटी होती. कारण मी तेवढी तयारीच केली होती. ग्राउंड म्हणजे ग्राउंड प्रॉपर सगळं केलं होतं. जे सरांनी अकॅडमी मध्ये जेवढं काय सांगितलं होतं, ग्राउंड साठी काय करावं लागतं तेवढं सगळं प्रॉपर केलं होतं. अभ्यास प्रॉपर केला होता. 45+ ग्राउंड घालवलं होतं, लेखी 80+. त्यामुळे सिलेक्शन झालं. असं कधी पोलीस भरती करताना वाटलं का, किंवा ग्राउंड वरती असताना लेक्चर करताना, आपण गरीब घरातली मुलगी आहे, आपले वडील बाहेर कामाला जाते, तर आपण परिस्थिती आपली अशी आहे, आपण ह्यातनं पास होतोय, असं एक काय मनामध्ये विचार होता का? हा, विचार मनात येत होता. कारण वडील कामाला जातात, मग आपल्यालाही होणं भागच आहे. कारण घरातील मोठी म्हणलं तर मीच आहे. मग ही परिस्थिती बदलायची तर माझ्याकडेच असणार आता. त्यामुळं नोकरी लागणं, पोलीस होणं मला हेच होतं. त्यामुळं मी सगळीकडून प्रयत्न केला. एकटे राहून रूम वरती सगळा असा प्रयत्न केला. काय असं कमी पडू दिलं नाही. पप्पांनी पण पैसे म्हणजे पुस्तकाला असतील, मेसला असतील, रूमचं भाडं असेल, कुठंच कमी पडू दिलं नाही. तर एखाद्या पोलीस होणाऱ्या मुलीचा काय संघर्ष असतो, म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास, ग्राउंड कसं करता? सकाळी आम्ही पहाटे 4ला उठायचे. ग्राउंड 5ला असायचं. परंतु मला झोपच यायची नाही. कारण जोपर्यंत स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत झोप कुठली येते. मग मी पहाटे 4ला उठायचे. परत 5 वाजता ग्राउंड वरती जायचे. तिथून ग्राउंड व्हायचं. ग्राउंडचं डाएट वगैरे सगळं ते जायचं. परत 10 वाजता लेक्चर असायचे. 10 ते 2 वाजेपर्यंत लेक्चर करायचे. नंतर झोप तर कुठली. परत अभ्यास करायचा. अजून दिवस मावळताना 4-4:30 वाजता ग्राउंडला जायचं. तिथून परत 8ला यायचं. परत लॅब मध्ये जायचं. परत 10-11 वाजेपर्यंत लॅब मध्ये अभ्यास करायचा. परत तेच शेड्यूल. तुमच्या अकॅडमी मधली तुझ्या मैत्रिणी किती झाली? माझ्या अकॅडमी मधील, फिजिकलच्या अकॅडमी मधील एक मुलगी आहे, ती ठाणेला झाली. ती काय पोलीस भरतीमध्ये नाही आहे, ती क्लर्क म्हणून झालेली आहे. मुलं 2-3 झालेली आहेत. आणि लेखीसाठी राजर्षी करिअर अकॅडमी म्हणून आहे, त्याच्यामधील भरपूर झालेले आहेत मुली. आणि तुझं ग्राउंड कुठं झालं? माझं ग्राउंड मुंबईला. बर, कसं होतं ज्यावेळेस ग्राउंड होतं तुझ्या, घरच्यांनी कसा प्रतिसाद दिला? कारण मुलगी कधीच बाहेर गेली नाही सांगत होती, तू मुंबईला ग्राउंड साठी जाणार होती, घरच्यांनी कसा सपोर्ट केला? घरचे म्हणले, म्हणजे ग्राउंडला मी मामा सोबत गेले. मामाने पण सपोर्ट केला बरं का मला. हा, आणि ग्राउंडला गेल्यानंतर तिथं मला असं वाटत होतंय की नाही, कारण 2 मिनिट 50 सेकंदात 800 मारायचं होतं. 800 हे करायचं होतं. मग 2 मिनिट 50 सेकंदामध्ये मी येते का नाही. पण अगोदर टायमिंग मी काढलं होतं. सर डेमो वगैरे घ्यायचे अकॅडमी मध्ये, पण त्यावेळेस माझं येत होतं. पण तिथं भीतीनं असं वाटायचं की येतंय की नाही, काय होतंय, की ग्राउंडला मार्क कमी पडतेत. पण मी मनामध्ये असं निश्चय केला होता की नाही, कसल्या पण परिस्थितीत आपल्याला 45+ म्हणजे 50 पैकी 50 ग्राउंडला घ्यायचे, असं मी निश्चय केला होता. आणि मग तिथं गेल्यानंतर मारलं ग्राउंड. पाऊस होता, पावसात ग्राउंड मारलं. आणि ते सिंथेटिकचं ग्राउंड असल्यामुळे थोडस जरा त्याच्यावर शेवाळ आला होता. तरी सुद्धा पाय घसरत असताना तरी सुद्धा मी 2 मिनिट 50 सेकंदवर 7 मायक्रो जास्त झाले. 7 मायक्रो जास्त झाल्यामुळे माझे 3 मार्क गेले. आणि गोळा 6 मीटर असतो, गोळा आउट ऑफ फेकला. आणि 7 मायक्रो जास्त झाल्यामुळे ते 3 मार्क गेले. त्यामुळे 50 पैकी 47 पडले. आणि लेखीचं कसं आलं? लेखी पण मुंबईलाच होते. लेखीला 100 पैकी 80 पडले मार्क. आणि झालं 80 आणि 47 म्हणून 126 टोटल झाले सगळे. बरोबर. तर आता तर खऱ्या तुझा ह्या इथनं पुढे तुझा खरा संघर्ष चालू झालाय.
आता संघर्ष तुझा वेगळाच होता, इथनं संघर्ष तुझा असणार आहे तो देखील भरतीमध्ये किंवा काम करत असताना ड्युटीमध्ये वेगळाच असणार आहे. तर तुला इथून पुढे वेगवेगळे तुला अपघात बघायला मिळणार आहे, ती खर तर वेगवेगळी तुला माणसं भेटणार आहे, ती तशी मनाची तयारी आहे का तुझ्या आता सगळी? हो आहे की. हा. कारण मी आता पोलीस झाले ना, हा. त्यामुळे त्या रूपात आपल्याला जगायला पाहिजे. आता पोलीस झाल्यानंतर त्यांचं सगळं असं वेगळं, म्हणजे त्यांच्यात वेगळं हे येतं ना, त्यामुळं काय नाही वाटत आता. तर खास एक महिला पोलीस तो अधिकारी गावामध्ये झाली आहे. खास मुलींसाठी करायची किंवा महिलांसाठी करायची काय अशी इच्छा आहे का तुझी महिला पोलीस म्हणून? हो, कारण मी त्यांना असं सांगू इच्छिते की त्यांनी पण क्षेत्र पोलिसाच नव्हतं, दुसऱ्या पण क्षेत्रात त्यांना जी आवड आहे त्यांनी ते केलं पाहिजे. बरोबर. कारण जास्त गावामध्ये मुली शिकत नाहीत, म्हणजे घरीच असतात, त्यांना अभ्यास काय घरचे काय काय शिकवू पण देत नाही, परिस्थिती पण तशी असते, परिस्थिती भाग पाडते त्यांना. परंतु त्यांनी शिकायला पाहिजे असं मला वाटतं की, कारण मुलंच आता जास्त आधी पुढे होते, आता मुली झालेत बरं का, बरोबर, बरोबर. पण सिटीमध्ये जास्त मुलींची संख्या जास्त शिकलेली दिसते आपल्याला, ग्रामीण भागात जास्त दिसत नाही. मग ग्रामीण भागातल्या मुली ह्याच्यामध्ये उतरलं पाहिजे. हा, ग्रामीण भागातल्या मुली पोलीस कोणत्या पण क्षेत्र असो त्यांनी उतरलं पाहिजे, सगळ्यामध्ये उतरलं पाहिजे. तर तुझ्या या यशाचं श्रेय कुणाला देते तू? माझ्या यशाचं श्रेय सगळं आई वडिलांनाच, कारण त्यांनी खूप कष्ट केले माझ्यासाठी. पप्पा रोज डाळिंबीची बाग छाटायला जातात, मम्मी पप्पा गेल्यानंतर रोज घरचं सगळं सांभाळते, जनावरे असतील, शेतातील दारे असतील, काय सगळं सांभाळते ना. कधी वडिलांचा हाल बघितला डाळिंबीतला? हो, बघितलंय ना, त्यांच्या हाताला ते डाळिंब छाटून असे काटे घुसलेले आहेत. ते खूप असं जखमा बघितल्यानंतर असं मला वाटत होतं की मला काहीतरी करावं लागते, कारण असंच आयुष्यभर छाटत राहिले तर पप्पा डाळिंबीची बाग काम करत राहिले तर ही परिस्थिती कशी होणार. त्यामुळं मला म्हणजे शिकण्यासाठी मला असं हे सगळं बघून मी सगळं प्रयत्न केलं. आता खरं तर हे करत असताना तुला लग्नासाठी काय स्थळ येत होती का? त्याच्यावर मला काय प्रतिक्रिया होती? लग्नाची स्थळे हो, पप्पाला म्हणायचे काय काय काही माणसं की म्हणजे असं मुलगी मोठी झाली, आता लग्न वगैरे कर, काय शिकण्यात काय नसतंय, शिकून काय करणार आहेत मुली, शेवटी भांडी घासायचीच आहेत, असं असं खूप म्हणायचे. परंतु पप्पानी त्यांना म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. माझ्या मुलीला शिकवायचंच आहे, तिची इच्छा आहे, तिला पोलीस बनवायचंच आहे असं पप्पा म्हणायचे, त्यामुळं ते साध्य झालं सगळं. खरं तर आता काही दिवसानंतर तर लग्न करावं लागणार आहे तुझं. परत कसं घरच्याकडे लक्ष देणार तू? परत घरच्याकडे द्यायचं काय, आपले आई वडील आहेत शेवटी. एका मुलीचं कर्तव्य असतंय की म्हणजे आपल्या आई वडिलांना जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत त्यांच्याकडे थोडं लक्ष दिलंच पाहिजे. तुझ्या छोट्या भावाला पण वडिलांचं स्वप्न आहे की या करिअर मध्ये उतरायला पाहिजे, त्यांनी पण भरती व्हायला पाहिजे, त्याला काय मार्गदर्शन करणार आहे? हो, त्यानं पण हिला support उतरलं बराच पाहिजे. केलाय. त्यांना हे काय तर हिनं पण तिला त्यानं पण मार्गदर्शन मदत केली. केली, का तो छोटा असला तरी त्याला पण वाटतं माझ्यासारखं व्हावं. त्याला वाटतं पोलीसच नव्हे तर पोलिसाच्या जे वरची पोस्ट आहे तो त्याला भेटली पाहिजे असं तो म्हणतोय. आणि त्याच्यासाठी तुझं काय आता पुढे, आता तू आता पोलीस झाले तिथपर्यंत थांबणार आहे का? तुझं काय पुढे टार्गेट आहे? नाही, मी अजून थोडा प्रयत्न करणार आहे वरची पोस्ट घेण्यासाठी, PSI असेल, STI असेल. अजून माझं ग्रॅज्युएशन पण झालेलं नाही, मी आता 2nd इयरला आहे. बर बर. म्हणजे 12वी नंतरच? 12वी नंतर मी 1-1.5 वर्ष फक्त ह्याचाच अभ्यास केला होता. मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी हेच करणार होते, PSI STI असेल, वरच्या पोस्ट असतील क्लास 1च्या. मग हे झालं पोलीसच, त्यामुळं आता इथून ग्रॅज्युएशन करायचं, पुढच्या क्लास 1च्या पोस्ट घ्यायच्या. त्यासाठी सुद्धा आमच्या शुभेच्छा असणार त्या. खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मुलगी पोलीस झाली, सगळ्या पाहुणे रावळे असतील, सगळे तुमचे अभिनंदन करत असतील. काय वाटतंय आज घरातली लेक आपली मुलगी पोलीस झाली? काय नाही, खूप छान वाटतंय. काय संघर्ष होता हिला शिकवताना, काय अडचणी आल्या? म्हणजे कसं ह्यांचं म्हणणं होतं आमच्या मालकांचं, म्हणजे असं तिला शाळेत घालायचं नाही, आता 10वी झाल्यानंतर लग्नच करायचं. मग माझा भाऊ इंजिनियर आहे, शिक्षण झालंय त्याचं. मग ती शिक्षणात असल्यामुळं मला त्याला माहिती होतं, कारण मी जात होती ना तिकडं ही. मग ह्यांना आम्ही माहितच होऊ दिलं नाही, हिचा 11वीला फॉर्म भरलेला. मग ह्याने आल्यावर आम्ही अचानक असं म्हणलं प्रियंकाचा आम्ही फॉर्म कविपला टाकलाय, का तर हिला 10वीत चांगली मार्क होती. मग मला वाटत होतं पोरगी शिकावं आणि चांगलं काय तर व्हावं आपलं. मग टाकल्यावर ह्यांनी काय म्हणलं नाही तर बरं झालं टाकलं ती. मग 10वी 11 12वी काढली. मग मी म्हणलं असं असं ही घ्यायचं. मग लय आता दुसरं शिकत बसायला बी लय पैसा लागतो ना. मग म्हणलं पोलीस भरतीचं 12वी चांगलं मार्क पडली तर होऊन जाईल म्हणलं, आणि हे खेड्यातल्या मुली घट्ट असते त्या, म्हणजे पळायला ही. मग त्या हिशोबाने आम्ही हिला निवड बी केली. मला पण इच्छा होती लहानपणापासून पोलीस व्हायची, मला पण इच्छा होती. पण माझं पण शिक्षण झालं, माझं म्हणणं मग माझी पोरगी तर होईल ना. हा, म्हणून हिला आम्ही प्रयत्न दिला, म्हणजे माझ्या भावानं पण
म्हणजे असं ती फॉर्म ही भरून जरा माहिती ही दिली. खरं तर सध्याला आपण सगळेच बघतोय की मुलींना बाहेर पाठवून तेवढी रिस्की झाली सध्याला आपण हो. पेपरच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून बघतोय मुलगी बाहेर जाताना मनामध्ये काय विचार असतात? काय नाही पूर्वी म्हणजे आपली पोरगी कशी आहे ही मला माहित होतं. म्हणजे अशी माझ्या म्हणजे पोटात असा काही हीच आला नाही. हा, हा, दुसरा संग्रह म्हणजे असा आलाच नाही. बरोबर. आपल्या मुलीवर विश्वास आहे ना, हा, हा. बिनधास्त आम्ही तिला सोडली शिकण्यासाठी. असं कसला सुद्धा विचार आला नाही. म्हणजे कसला म्हणजे बिलकुल नाही. बरं. फक्त आम्ही कष्ट करून पैसे पुरवायचं एवढं आम्ही लक्षात घेत होतो. काय वाटलं ज्या दिवशी मुलींनी सांगितलं की आई मी पोलीस झाले त्यावेळेस काय म्हणजे खूप आनंद झाला. मी विठ्ठलाला गेलती. हा. मग हिचं मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे म्हणजे रात्री 2 वाजता सगळ्याला कळेल पण आम्हाला कुणालाच माहित नव्हतं. हा, हा, सगळीकडे म्हणजे हिचं पण कळलं तिकडे औषध ओढायला मग हिच्या आमच्या गावातला एक कदमाचा मुलगा झालाय ना, हा, त्यांना माहित होतं पण आम्हाला माहित नव्हतं. हा, हा. मग इथं आल्यावर सगळी म्हणाली असं झालं, पोरगी झाली, निवडली, तुम्हाला कसं काय माहित नाही. मग घरी आल्यानंतर मग मी पेढे घेऊन आलती विठ्ठलाच तीच इथं सगळ्यांना दिलं. हा. मग तीच तेव्हाच माहिती झालं. मग खूप चांगलं वाटलं. कारण संघर्ष करता हिचा जेवढा संघर्ष महत्वाचा आहे तेवढाच पाठीमागून पाठबळ पुरवणाऱ्या तुमच्यासारख्या आई वडिलांना देखील तेवढा संघर्ष हा पाठीमाग महत्वाचा असतो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची इच्छा हिनं पूर्ण केली तुम्ही त्या पद्धतीने सांगताय. कशा आर्थिक पाठबळीला कशा पद्धतीने करू हीच की कामाला ह्यानी जाणार, मी मागची दारं ही बघणार, माझी गुरं असं सगळं शेतातलं बघायचं. लाईट गेली, फिजा चालू करायची, मोटर जॉईंट जळलं, दारं धरायची. रात्री जर ह्यानी मुक्कामला गेलं, पैशाची कमतरता असली तर 2-2, 3-3 दिवस येणार नाही, 4-4 दिवस. रात्री 12-1 वाजता जाऊन बटन चालू करायचं, दारं पाणी लावायची, धारा काढायची, दूध घालायची, शेण टाकायची. असं पैसे नसले तर दुसऱ्याकडून आमच्याकडे फोन पे नव्हता. आम्ही काय एवढं शिक्षण झालं नाही आमच्या दोघं 4थी 5वी. कुणाला तर फोन लावून ह्यांच्याकडून फोन पे पैसे सोडायला लावायचं आणि मी त्यांच्याकडे नसलं फोन पे तर इकडून कोणाला तर लावून फोन पे पैसे हिला पाठवायची. आणि मुलगा माझा बारका ती हिला कधी आला तर नेणार स्टॉपला ही सोडायचा जायचा. असं आम्ही करत शिकवलं. आतापर्यंत मुलीसाठी तुमच्या पाहुण्यावरती स्थळ आली असतील वाटलं कधी डोक्यामध्ये विचार आला का पास करावं शिक्षण आणि लग्न लावून द्यावं? ना असं एखाद्या वेळेला वाटत होतं आता हे कधी व्हायचं भरतीला तर जागा थोडी असते धनगर समाजात आपल्या काय व्हायची का नाही पोरगी परत आणि कसं व्हायचं चांगली स्थळ जायची पुरीच कसं व्हायचं असं आम्हाला वाटायचं मला. आता पुरीच्या आहे म्हणण्यावर वाटणारच की. बरोबर. पण एक धाडस तुला की मी बैठकीत आहे समर्थाच्या म्हणलं समर्थ माझ्या मनातली इच्छा पूर्णच करणार म्हणलं काय होईल ती होईल म्हणलं एकदा यात ते उतरल्यावर त्यातनं कशाला महागारी पाय घ्यायचाच नाही म्हणलं असं म्हणजे जीवावर एक हिट होऊन ती केलं. बरोबर. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण देखील तेवढं महत्वाचं आहे. त्यासोबत खरं तर आई वडिलांनी पाठबळ देणं देखील महत्व आहे. तुम्ही दोघांनी हिला पाठबळ दिले तुमच्या मुलाला तुम्ही सपोर्ट करणार आहे. तर सगळ्यात महत्व म्हणजे किती कष्ट करावं लागतं एखाद्या मुलाला शिकवायसाठी? कष्ट भरपूर करावं हा. लागतं. ती सहजासहजी होऊ शकत नाही. हा, हा, हा. हा. आणि आपण पालकांनी जरी मागणं कष्ट करून पैसे दिलं हा. तर त्या मुलांनी बी शिकलं पाहिजे. नाहीतर आपण पैसे देणार आणि ती तिकडे दुसरं काय तर करत बसला तर त्याचा काय उपयोग होणार आहे. बरोबर आहे. हा. तर तुमचा कसा दिनक्रम असायचा म्हणजे सकाळी उठायचं बागेला कसं म्हणजे कुठं कुठं जातो तुम्ही? आम्ही लांब जायचो कुर्डुवाडी बार्शी परांडा खाली सोलापूर हा. आणि मुक्काम जायचं म्हणलं तरी बी हा. लांब आंध्रापर्यंत गेलोय आम्ही. बरोबर. 8-8 10 दिवस 15 दिवस हा. मुक्काम काढायचा. बरोबर. आता खरं तर पाहुणेरांची तुम्हाला देखील फोन येत असतील अभिनंदनासाठी. गावामध्ये मी बघितला मोठा बॅनर होय, लावलेला banner आहे, आहे. काय वाटतंय बघितल्यानंतर सगळे आता आपल्याला आनंद वाटतोय ना सर. हा. आपण जेवढं कष्ट केलंय हा. तेवढं आपल्याला लाभ मिळाला त्या कष्टाची झाले चीज झालं. बरोबर. खरं तर गरिबीतनं एवढं मुलांना हा. संघर्ष करणं म्हणजे सोपं नाही. सोपं नाही तेवढं आणि पोरं करतेली हम्म. पर पुरी करणं सोपं नाही बाहेर ठेवणं हा. किंवा पुरी शिकणं. बरोबर. तर असं कधी वाटलं का पैसे खर्च करताना हिच्यासाठी प्रियंकासाठी की दुसऱ्या घरचं धन आहे आपल्याला काय फायदा होणार आहे लग्न लावून द्यावा मुलासाठी आपण पैसे ठेवा साठवा असं कधी मनामध्ये? नाही नाही आपण ही मुलगा म्हणून समजलं ना. हा, हा. मुलगाच आहे म्हणलं आपला थोरला मुलगाच आहे. मुलगा होय, नाही एकच आहे म्हणलं. हा. मुलगी काय आणि मुलगा काय मुलगी दोन्ही घरी देवाला होती ना. हा, हा, हा. हा. बरोबर. असं आहे. तर काय साधारणपणे खर्च देखील अतिशय जास्त येतो पोलीस भरती म्हणजे पुस्तकं असतील अकॅडमी असेल येणं जाणं असेल त्यातनं खरं तर जुळणी करा अतिशय महत्वाचे. तुम्ही कशा पद्धतीने करत? आम्ही असंच कामाला जाऊन शेतकरी तर अवस्था आपल्या सगळ्याला माहिती. शेतकऱ्याची अवस्था काय काय निघते शेतात काहीच नाही ना. हा, हा, हा. हं. बरोबर. कामावरच कव्हर करायचं. हा, हा, हा. कष्ट शेतात करून या वर्षात हा. त्या वर्षाला नाही उधार ना. पैसे. आता खरं तर तुम्ही मध्ये आधी मगाशी काय? बोलताना म्हणलं की मुलाला पण ह्या करिअर मध्ये उतरायचं त्याला तुम्ही कसं संघर्ष केला? त्याला संघर्ष आता त्याला पण आता 10वी नंतर अकॅडमी टाकायचा हा. आणि त्याला सगळं लावायचं लायब्ररी वगैरे सगळं बर. शिक्षण बारक्या तास पोरींचा लावायचं. support दिला हिला बर. कारण काही पुढे शिकायला होती ना हा. मग ती आमचं काय म्हणणं झालं 2 पुरी आता 2 पुरी शिकवणं होणार नाही. मग मी ह्यानी म्हणलं आता ह्यांना पण मधनं जरा काय त्रास व्हायचं कामाला गेल्यानंतर मुतखडा हाल कुठं आपेंडी उबदावली आजारी पण काय त्रास असते हा. ना. हा, बरोबर. असं मग आम्ही काय आता 2 पोरी शिकवणं होणार नाही म्हणून आम्ही बारक्या मुलीचं लग्न केलं ती स्वतः तयार झाली आता बहीण पुढे गेली मला एकीला शिकवा म्हणली काका मला काय नको. म्हणजे तिच्यासाठी अनेकांनी त्याग केला इथं. सपोर्ट केला तिने. सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा प्रश्न आमच्या महाराष्ट्र माझ्या माध्यमातून सगळ्याचे आभार कसे मानतील?
मी त्यांना एवढं सांगू इच्छिते की आपल्यासाठी जे करतात हा. म्हणजे प्रयत्न करतात आपल्यासाठी, आपल्याला जे सपोर्ट करतात त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि दुसऱ्या म्हणजे जे मुली शिकतात त्यांना त्यांच्यासाठी त्यांनी पण कष्ट केलं पाहिजे की जे आपल्याला कोण सपोर्ट करतंय त्यांचं म्हणजे त्यांचं विचारात घेऊन किंवा आपल्यासाठी एवढं करते त्यांच्यासाठी आपण एवढं करायला नको का. म्हणून त्यांनी पण जरा थोडस प्रयत्न केला पाहिजे शिक्षणासाठी, कोणत्याही क्षेत्रात असो त्यांनी शिक्षण केलं पाहिजे. बरोबर. तर अतिशय महत्वाचं म्हणजे सामान्य घरातली पोरं अशा पद्धतीने ज्या वेळेस मोठ्या पदावरती जातील, एखादा अधिकारी होतील, तो गर्व फक्त त्यांच्याच घरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण गावासाठी, संपूर्ण तालुक्यासाठी ती अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट कायम राहणार आहे. खरं तर गरीब घरातली मुलगी प्रियंका अगदी आपल्या जिद्दीच्या, कष्टाच्या आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आज मुंबई पोलीस झाली आणि त्याचा अभिमान खरं तर घरच्यांनी बोलून दाखवला. खरं तर गरीब परिस्थिती, सामान्य घरातली मुलगी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या ग्रामीण भागातली मुलगी अशा चांगल्या पदावरती पोहोचली खरं तर सगळ्यांसाठीच महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट असणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे का ज्यावेळेस PS होईल त्यावेळेस आपण देखील महाराष्ट्र माझावरती जे आवर्जून आम्ही मुलाखतीसाठी तुझ्यासाठी येणार आहे, त्यासाठी तुझी वेळ आताच आम्ही मागून घेतोय आणि तुझ्यासाठी भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तर ह्या व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून नक्की सांगा. कॅमेरा अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, नेपदगाव.